आज सकाळी पवित्रा फिरायला बाहेर पडली होती तेव्हा तिला रस्त्यात फुलबानो भेटली. फुलबानो हे तिचं नाव नव्हतं, पण सोसायटीत ती देवासाठी लागणारा फुलांचा हार विकायची, म्हणून सगळे तिला फुलबानो म्हणायचे. नेहमीच हसऱ्या चेहऱ्याची फुलबानोला पाहून सगळ्यांना वाटायचं, किती आनंदी आहे ती, जणू दुःख तिच्या कधीच आयुष्यात आलं नाही. पवित्राने काही वेळ थांबून तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली आणि विचारलं, किती घरांमध्ये फुलहार देत असतेस? 25 ते 30 घरं असतील मॅडम. मग फुलांमधून किती कमवतेस? 2-3 हजार मिळून जातात मॅडम. एवढ्यात भागतं का? बरं, तुझा नवरा तर कमवतो असेल ना? नाही मॅडम, तो तर केव्हाच गेला. अरे माफ कर मॅडम. तुम्ही का माफी मागताय? काही हरकत नाही. तो कारागीर होता, घरामध्ये प्लास्टरचं काम करायचा. एकदा तो खाली पडला आणि तिथेच त्याचा जीव गेला. पण मॅडम, बरे झाले तो गेला. जिवंत राहिला असता तर अंथरुणाला खिळून बसला असता आणि मोठा त्रास झाला असता. देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. गेला नसता, अंथरुणात खिळून राहिला असता, त्याला पण त्याचा खूप त्रास झाला असता, दुःख झालं असतं. आणि तसं तर दुःख आणि अडचणीत कोण साथ देणार? आमच्याकडे उपचारासाठी 1,00,000-2,00,000 रुपये कुठून आले असते? हातात जे थोडंफार होतं ते पण त्याच्या उपचारात संपलं असतं. देवाने त्या संकटातून वाचवलं. पवित्रा तिच्या तोंडून कडवट सत्य ऐकून थक्क झाली, जे ती किती सहज, स्वच्छ मनाने आणि निरागसपणे सांगत होती. फुलबानो, तुझ्या घरी अजून कोणी आहे का? अरे आहे ना मॅडम, माझा एक मुलगा आहे, पण तो मानसिक आजारी आहे. त्याच्या बुद्धीत वाढ काहीच नाही. फक्त खाण्यापिण्याचं कळतं, बाकी काही कळत नाही त्याला. पण देवाची कृपा आहे, त्यांनी माझी गोद रिकामी ठेवली नाही. माझी एक मुलगी आहे. देवाने एकाच वेळी दोघं दिली. कदाचित त्यांना माहीत असावं की नवरा मरेल, मुलगा आजारी असेल, म्हणूनच एक मुलगीही दिली. किती विचार करतो ना देव सगळ्यांसाठी. पवित्रा आश्चर्यचकित झाली. मानसिकदृष्ट्या मुलगा आजारी असतानाही फुलबानो देवाचे कौतुक करत होती. मुलगी काय करते? मी कामावर जाते तेव्हा मुलगी त्याची काळजी घेते. मुलीचं लग्न लावून दिलं होतं, पण तिचा नवरा खूप मारहाण करायचा, म्हणून मी तिला परत बोलावून घेतलं. मार खायला थोडीच पाठवलं होतं तिला सासरी, पण बरं झालं. आम्ही तिघं खूप प्रेमाने राहतो. ती तिच्या भावाची काळजी घेते, घरकाम करते, त्यामुळेच मी नोकरी करू शकते. सकाळी तुम्हा सगळ्यांना फुलं देऊन टाकते. बरं, नोकरी पण करतेस का? हो मॅडम, एका ऑफिसमध्ये कचरा पोछा, चहा पाणी करते. सकाळी 9 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 5,000 मिळतात. सगळं मिळून 8,000 होतात. पवित्रा म्हणते. एवढ्यात तिघांचा निभाव होतो? अरे अगदी हो मॅडम. आम्हा गरिबांना 2 वेळचं पोटभर जेवण मिळालं तर पुरेसे आहे. छान गरमागरम पोळ्या खातो आम्ही. रात्री तिघं एकत्र बसून जेवतो. मुलगी सकाळी डब्यात जे देते ते मी खात असते. पोट भरतं माझं. माझी स्वतःची खोली आहे. नवरा एक खोली सोडून गेला होता, त्यातच आम्ही आनंदाने राहतो. फुलबानोशी बोलून पवित्रा परत घरी जात होती. ती मनातल्या मनात विचार करत होती की आपण लहान सहान गोष्टीमध्येच ताणतणाव घेत बसतो. सगळ्या सुखसोयी असूनही कमीपणाची भावना सतत वाटत राहते आणि जास्त मिळवण्याचा लालच कधीच सोडत नाही. खऱ्या अर्थाने आनंद कसा मिळवायचा हे गरीब परिस्थितीत राहणाऱ्या फुलबानोकडून शिकायला हवं, जी प्रत्येक दुःखात आनंद शोधून काढते. तिने प्रत्येक दुःखाशी समेट करून आनंदाने जगायला शिकून घेतलं आहे. घरी लहान सहान समस्यांमुळे नेहमीच ताणतणावात असलेली पवित्रा आज फुलबानोसोबत अर्धा तास घालवून आपल्या आत एक सकारात्मक ऊर्जा अनुभवत होती. इतक्या मोटिवेशनल भाषण ऐकूनही पवित्राला जो सुकून कधीच मिळाला नव्हता, तो आज संकटांना सामोरे जात असूनही आनंदाने जगणाऱ्या फुलबानोमुळे मिळाला. या अर्ध्या तासाने तिचं आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला.
तर कशी वाटली तुम्हाला ही छोटीशी कथा? आवडली असेल तर नक्की कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.